महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजताच महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या पक्षांतर्गत बैठकांची मालिका सुरू झालेली आहे। महायुतीमध्ये नवाब मलिक यांच्यावरून वादाची किनार निर्माण झाली, तर महाविकास आघाडीमध्ये मनसेला सोबत घेण्यावरून काँग्रेसनं हरकत घेतली। महायुतीमध्ये नवाब मलिक यांच्या राष्ट्रवादीमधील नेतृत्वाचा वाद वाढू लागलाय। मलिक सोबत असतील तर राष्ट्रवादी अजित पवार गटाशी युती न करण्याचा ठाम निर्णय भाजपनं घेतलाय आणि त्यामुळे पालिका निवडणुकीत मलिकांना साथ द्यायची की नेतृत्व बदल करायचा अशा पेचात अजित पवारांची राष्ट्रवादी अडकली आहे। महायुतीमध्ये सामील न झाल्यास राष्ट्रवादीनं स्वतंत्रपणे लढण्याची तयारी केली आहे। याबाबत मलिक यांनी एक अहवाल तयार केलेला असून अजित पवार आणि त्यांच्या पक्षांचे अन्य नेते या अहवालावरती चर्चा करतात। आता मलिकांसाठी महायुती सोबत की महायुती शिवाय यावर राष्ट्रवादीमध्ये बैठकांचं सत्र सुरू झालंय। महायुती सोबत की महायुती शिवाय मलिकांवरून राष्ट्रवादी चर्चा। मलिकांना सोबत घेण्यास भाजपचा ठाम विरोध। महायुतीत सामील न झाल्यास राष्ट्रवादीची स्वतंत्रपणे लढण्याची तयारी। मलिकांना टार्गेट करत असल्याचा सना मलिकांचा आरोप। मुस्लिमांची मतं विभागली गेली तर त्याचा महायुतीला फायदा। राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना मुंबई सत्र न्यायालय विशेष MPA MLA कोर्टानं मोठा दणका दिलाय। नवाब मलिकांच्या विरोधात कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आरोप निश्चिती झाली आहे। मलिकांवर मुख्यमंत्री फडणवीस यांनीच आरोप केले होते। दहशतवाद्यांसोबत संबंध असलेल्यांची साथ आम्हाला नकोय अशी भूमिका भाजपची असून त्यामुळे मलिकांना सोबत घ्यायला भाजपचा ठामपणे विरोध आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जर नवाब मलिक असतील तर या युतीमध्ये या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सामील होणार नाही। नवाब मलिकांमुळे राष्ट्रवादीची वेळ पडल्या, युती थोडंसं नवनाथ पण म्हणते। आपण ज्येष्ठ नेते आहात, असं आहे, या संदर्भात आमची भूमिका यापूर्वी स्पष्ट केली आहे, रोज स्पष्ट करण्याची आवश्यकता नाही। राष्ट्रवादीत मलिक यांचं महत्त्व कायम आहे। राष्ट्रवादी एकसंघ असताना मलिक शरद पवारांशी एकनिष्ठ होते। राष्ट्रवादी सोबत मुस्लिम मतांना जोडण्यात मलिकांची महत्त्वाची भूमिका आहे। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर मलिकांनी अजित पवारांची साथ जोडली। मलिकांच्या पक्षप्रवेशाला भाजपनं विरोध केल्यावर विधानसभेला राष्ट्रवादीनं मलिकांची मुलगी सना मलिक यांना उमेदवारी देऊ केली आणि राष्ट्रवादीत मलिक पडद्यामागून पक्षासाठी नेतृत्व करू लागले। महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं भाजपची मलिकांच्या नावाबाबत हरकत लक्षात घेता मलिक यांना थेट मुंबई अध्यक्ष असे पद न देता पक्षानं मुंबई महापालिका निवडणूक व्यवस्थापन समिती स्थापन करून त्याचे अध्यक्ष मलिक यांना करण्याची शक्कल लढवली। तरीही भाजपकडून सातत्यानं मलिक यांचं नाव पुढे करत त्यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीला महायुतीमध्ये घेता येणार नाही अशी भूमिका जाहीर करण्यात आली। भारतीय जनता पक्षाची भूमिका आमच्या वरिष्ठांना आम्ही सांगितली। आमचे अध्यक्ष नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं नेतृत्व करून निवडणुकीला येणार आहे, त्याचं समोर आलेलं आहे आणि त्यामुळे अशा राष्ट्रवादी बरोबर आम्ही नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी आम्ही नवाब मलिक यांच्याबाबत भाजपनं भूमिका घेणं ही बाब ठरवून केली जात असून मलिकांना जाणीवपूर्वक टार्गेट केल्याचा आरोप मलिकांच्या कन्या सना मलिक यांनी केला आहे। ते खरी गोष्ट आहे, त्यांना टार्गेट केलं जातं। एक मुली म्हणून, त्यांची डॉटर म्हणून ते खूप सेन्सिटिव्ह आणि भावूक क्षण असते। महायुतीमध्ये कुठेही फूट पडलेली नाही आहे आणि जे सांगताय की मुंबईचे नवाब मलिक साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आता निवडणूकच्या पुढे आता जाणार तर आम्ही त्यांच्यासोबत युती नाही करणार, ते फक्त मला वाटतं एक पॉलिटिकल स्टेटमेंट आणि एक पर्सनल एजेंडा आहे। पर्सनल एजेंडा कुणाचाही येऊ दे आणि एक स्ट्रॅटेजी बघून ते मला वाटतं असं नवाब मलिकांचं नाव वापर करताय। नवाब यांच्या विरोधामागे काही राजकीय समीकरण असण्याची शक्यता असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे। यामागे निवडणुकीतील मुस्लिम मतांची विभागणी सत्ताधाऱ्यांना फायदेशीर ठरणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यासाठी मुंबईतील विभागणी ह्या मतदारांचं प्राबल्य आधी आपण समजून घेऊया। 138 वॉर्डमध्ये मराठी भाषिकांचं प्राबल्य आहे, 47 वॉर्डमध्ये मुस्लिम समाजाचं प्राबल्य आहे आणि 28 वॉर्डमध्ये गुजराती राजस्थानी समाजाचं प्राबल्य आहे। 10 वॉर्डमध्ये उत्तर भारतीयांचं प्राबल्य आहे तर अन्य उर्वरित वॉर्ड मिश्र समाजाचं प्राबल्य आहे। राष्ट्रवादी स्वतंत्र लढल्यास त्याचा फायदा भाजपला होणार आहे। याचं कारण भाजपला मुस्लिम समाजाची मतं मिळत नाहीत।
ही मतं काँग्रेसकडे एकगठ्ठा वळली तर त्याचा फटका महायुतीला बसणार आहे. ही मतं विभागली गेली तर साहजिकच त्याचा फायदा महायुतीला होणार आहे. त्यामुळे काँग्रेस आणि समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शरद पवार गट वेगवेगळे लढावेत अशी एक रणनीती असू शकते. यामध्ये 47 वॉर्डात मुस्लिम समाजाचे असलेले वर्चस्व विभागले गेले तर येथे महायुतीच्या उमेदवाराला त्याचा मोठा फायदा होऊ शकतो. त्यामुळे मलिकांना ठाम विरोध करून राष्ट्रवादीला बाजूला ठेवणं हा राजकीय रणनीतीचा एक भाग होऊ शकतो, अशी एक शक्यता यामागे वर्तवली जाते. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.